क्षेत्रफळ कसं काढायचं ते शिकायचे। बघा वरील आकृत्यांपैकी आकृती ए बी सी डी या आयतामध्ये 1 सेंटीमीटर बाजू असलेले 6 चौरस आहेत। 1 सेंटीमीटर असलेले बाजू असलेले किती चौरस आहेत? 6। म्हणून ए बी सी डी या आयताचे क्षेत्रफळ 6 चौरस मीटर 4 सेमी म्हणजे चौरस सेंटीमीटर आहे। बघा ए बी सी डी या आयतामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, काय दिलेलं आहे? 1 सेंटीमीटर। या आयतामध्ये या वरील आकृतीमध्ये ए बी सी डी हा जो आयत दिलेला आहे या आयतामध्ये 1 सेंटीमीटर बाजू असलेले 6 चौरस आहेत। 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती चौरस आहेत? 6 चौरस आहे। म्हणून या एबीसीडी या आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 6 चौरस सेमी आहे। याप्रमाणे इतर आकृत्यातील चौरसांची संख्या व प्रत्येक आकृतीचे क्षेत्रफळ असे येणार आहे। आता कसे बघूया? चौरस एम एन आर एस या आकृतीचे क्षेत्रफळ आहे 9 चौरस सेमी, बरोबर? 9 चौ सेमी। चौरस ई एफ जी एच चे क्षेत्रफळ आहे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर। त्यानंतर आयत पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ आहे 5 सेंटीमीटर। त्यानंतर आयत आय जे के एल चे क्षेत्रफळ आहे 8 चौ सेमी। मग अतुल विचारतो सर क्षेत्रफळाचे एकक चौ सेमी असं का लिहिलं जातं? आपण बाजू तर सेंटीमीटर मध्ये मोजतो। आता आपण आधी बघितलं परिमिती बाजू मोजताना आपण काय केलं? सेंटीमीटरचा वापर केला। पण क्षेत्रफळ हे चौ सेमी का असतं असा प्रश्न विचारला अतुलने। सेंटीमीटर हे लांबीचं प्रमाणित एकक आहे। लांबी मोजताना ती जी एककामध्ये मोजली जाते ती सेंटीमीटर ह्या एककातच मोजली जाते। क्षेत्रफळ मोजायला क्षेत्रफळाचं प्रमाणित एकक हवं। जसं बाजू मोजायची आहे तेव्हा आपण बाजू मोजताना काय करतो? सेंटीमीटर हे एकक वापरतो। पण क्षेत्रफळ मोजताना प्रमाणित एकक नाहीये, म्हणून जर एकक नाहीये प्रमाणित एकक लागतं त्यासाठी 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस हे प्रमाणित एकक म्हणून घेतात की 1 सेंटीमीटरचा चौरस जी बाजू आहे तोच काय घेतो? त्याचं प्रमाण घेतात। हे थोडक्यात 1 चौ सेमी असं लिहितात। आता 1 चौरस 1 सेंटीमीटरचा चौरस घेतात म्हणून 1 चौ सेमी असं लिहितात। शेत, बागा, खेळांची मैदानं इत्यादी मोठी क्षेत्रफळ मोजण्यासाठी 1 मीटर बाजू असलेला चौरस प्रमाणित एकक म्हणून वापरतात। की ज्या शेता आहे शेतीची जी जमीन आहे शेत जमीन आहे ती मोजण्यासाठी, बागा मोजण्यासाठी, तसंच खेळाचं मैदान मोजायचं असेल तर आपल्याला प्रमाणित म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर प्रमाणित एकक म्हणून 1 चौ सेमी आपण वापरतो। तालुका, जिल्हा इत्यादींचे क्षेत्रफळे मोजण्यासाठी 1 किलोमीटर बाजू असलेला चौरस म्हणजेच 1 चौ किमी चौरस 1 किलोमीटर असलेला किलोमीटर म्हणून 1 किलोमीटर म्हणून 1 चौ किमी असा वापरतात। हे प्रमाणित एकक असतं। क्षेत्रफळ काढताना असं वापरलं जातं। आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र। आता आपल्याला आयताची परिमितीचं सूत्र आपण लक्षात घेतलं। आता आपल्याला आयताची परिमिती काढल्यानंतर आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे। मग आयताची जे क्षेत्रफळ आहे त्यामध्ये बघा या आकृती ए बी सी डी आयताच्या प्रत्येक बाजूवर 1 सेंटीमीटर अंतरावर खुणा केल्या आहेत। तर बघा समोरासमोरील बाजूंवरील खुणा आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडल्या। आपण ज्या खुणा केल्या होत्या 1 सेंटीमीटरच्या त्या इथे काय केलेल्या आहेत? जोडलेल्या आहेत। तयार झालेल्या प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी 1 सेंटीमीटर आहे। म्हणून तयार झालेल्या प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौ सेमी आहे। आयतात प्रत्येक ओळीत 5 चौरस अशा 3 ओळी तयार झाल्या आहेत। बघा इथे दिसतंय तुम्हाला 1 सेंटीमीटरचं काय आहे? चौरस तयार झालेला आहे। मग असं 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने 5 काय झालेले आहेत? 5 सेंटीमीटरचे म्हणजे 5 चौरसाची संख्या किती झालेली आहे? 5। म्हणून मग 5 गुणिले 3 केलं तर 5 त्रिक 15 आलेलं आहे। म्हणजेच आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 15 चौ सेमी। बघा म्हणजेच आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आलेलं आहे? तर 3 गुणिले 5 म्हणजेच 15 चौ सेमी असणार आहे। म्हणजेच बघा 1 2 3 4 5 1 सेंटीमीटरचा एक चौकोन तयार झालेला आहे। पण या एका चौकोनामध्ये हे किती चौकोन आहेत?
तर हे 5 आहेत आणि हे 3 आहेत, बरोबर. म्हणून 5 गुणिले 3 केलं तर 3 गुणिले 5 केलं तरी उत्तर 15 येतं. मग 15 हे काय आहे? क्षेत्रफळ आहे. आयताची लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर आहे. 5 आणि 3 यांचा गुणाकार 15 येतो. आता बघा, बाजूंची लांबी 4 सेंटीमीटर आणि 2 सेमी असलेल्या या आयतामध्ये वरील प्रमाणे 1 चौरस सेंटीमीटरचे काय केलेत आपण असणारे बघा. आता आपण काय केलं, बाजू किती आहे? चौरसाची बाजू किती दिली आहे? 4 आणि रुंदी किती दिलेली आहे? 2, बरोबर. हे बघा, इथे आपण जर बघितलं तर 4 गुणिले 2, 4 दुने 8 होतात. बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर. मग हे 8 चौरस तयार झालेले आहेत 1 सेंटीमीटरचे. म्हणजेच लांबी किती दिली होती? 4 गुणिले रुंदी, बरोबर. म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर हे सूत्र वापरावं लागेल, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी होती 4 आणि रुंदी होती 2, 4 दुने 8. मग 8 हे काय झाले आहे? 14 सेमी हे क्षेत्रफळ आलेलं आहे. समजलं? 8 14 सेमी हे या आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे. इथे बाय मिस्टेकली आपल्याला 6 दिलेले आहेत, चुकून हे उत्तर चुकलेलं आहे. 2 गुणिले 4 केलं तर इथे 6 येतं मुलांनो. त्यामुळे गोंधळून न जाता बघा, इथे हे उत्तर चुकलेलं आहे. इथे 8 येणार आहे, बरोबर. 4 दुने 8 म्हणून 8 14 सेमी हे उत्तर असणार आहे आणि हेच उत्तर काय आहे? बरोबर आहे. समजलंय तुम्हाला? हा गुणाकार चुकलाय कारण की बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 होतात म्हणून 8 14 सेमी हे उत्तर असणार आहे. आयताचे क्षेत्रफळ काय असणार आहे? 8 14 सेमी. क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असे सूत्र आपल्याला मिळते. चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. आता आपण आयताचं क्षेत्रफळ बघितलं. आयताचं क्षेत्रफळ काढताना आपण सूत्र कोणतं वापरलं मुलांनो? लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ बघायचंय. या चौरसाची आकृती पाहायची. आता बघा, चौरसाची बाजू किती दिलेली आहे? 3 सेंटीमीटर. या चौरसामध्ये 1 14 सेमी क्षेत्रफळ असणारे 9 चौरस तयार झालेत. म्हणजेच या चौरसाचे क्षेत्रफळ 9 14 सेमी आहे. आता बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा किती चौरस तयार झाले? तर 9 चौरस तयार झाले. 1 सेमी असणारे 9 चौरस तयार झालेत, बरोबर. चौरसाची एक बाजू किती दिलेली होती? बाजू होती 3 ही बाजू आलेली आहे. मग 3 पट केली. 3 हे बघा 3 याच्यामध्ये केले ना आपण, म्हणून 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9. तर 9 हे काय आलेलं आहे? 14 सेमी हे क्षेत्रफळ आलेलं आहे. बघा 9 14 सेमी. येथे प्रत्येक ओळीमध्ये 3 1 2 3 अशा पद्धतीने 3 ओळींमध्ये 3 गुणिले 3 म्हणजे चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी 3 सेंटीमीटर आहे. म्हणून 3 गुणिले 3 म्हणजेच 9 आलेला आहे. 2 बाजूंच्या लांबीचा गुणाकार 3 गुणिले 3 म्हणजेच 9 येतो. बघा, यावरून चौरसाचे क्षेत्रफळ आहे तर त्याचं सूत्र काय असणार आहे की बाजूची लांबी गुणिले बाजूंची लांबी असं चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपल्याला सूत्र मिळतं. तर आपण बघितलं की हे सूत्र जे आहे ते सूत्र किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाचं आहे. या सूत्राच्या आधारे आपल्याला पुढची गणितं सोडवायची आहेत. आता आपण शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 15 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे मुलांनो की एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर आहे व रुंदी किती आहे? 15 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहेत आपल्याला. आपण गणित सोडवायला सुरुवात करूया. आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणून आपण आयताचे काय करणार आहोत? आयताचे सूत्र लिहिणार आहोत. आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आपण इथे लिहिणार आहोत. आता आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे मुलांनो? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. तर बघा, लांबी गुणिले रुंदी आपण लिहिल्यानंतर आपल्याला सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहेत. आता बघूया आपण. लांबी आपल्याला किती दिलेली आहे? 20 सेंटीमीटर. बघा 20 सेमी म्हणजेच सेंटीमीटर गुणिले रुंदी किती दिलेली आहे? 15 सेंटीमीटर.
15 सेमी म्हणजेच सेंटीमीटर. आता आपल्याला 20 आणि 15 यांचा गुणाकार करायचा आहे. बघा 20 गुणिले 15. बघा आपण यांचा गुणाकार करणार आहोत. आधी 15 ने आपल्याला शून्याला आधी गुणायचं आहे. 15 गुणिले 0 उत्तर किती येणार आहे मुलांना? 0. कारण की शून्याला आपण कुठल्याही संख्येने गुणलं तरी उत्तर काय येतं? 0 येतं. आता 15 दुने किती होतात मुलांना? 15 दुने 30. मग अशा पद्धतीने आपलं उत्तर काय आलेलं आहे मुलांना? 300. तर आपल्या आयताचे क्षेत्रफळ किती मिळालेले आहेत आपल्याला? 300. 300 हे आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे. बघा आयताच्या क्षेत्रफळाचं आपण अशा पद्धतीने सूत्र लिहिलं, लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर सूत्रानुसार आपण लांबी किती टाकलेली आहे? 20 आणि रुंदी किती आपल्याला दिलेली आहे उदाहरणामध्ये? 15 सेंटीमीटर. मग 20 गुणिले 15 यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर काय मिळालेलं मुलांना? 300 चौरस सेंटीमीटर. म्हणून आयताचे क्षेत्रफळ किती आलेले आहे? 300 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं. आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. आपल्याला दुसरं उदाहरण दिलेलं आहे की लांबी 4 मीटर व रुंदी 3 मीटर असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एका भिंतीची, आता बघा एक आपल्या वसतिगृहामध्ये आपल्या आजूबाजूला आपण भिंत बघतो, घराची भिंत बघतो की नाही, तर त्या भिंतींना रंग द्यायचा आहे. तर भिंतीची लांबी दिलेली आहे आपल्याला, किती मीटर दिलेली आहे? 4 मीटर लांबी दिलेली आहे आणि रुंदी आपल्याला 3 मीटर दिलेली आहे. तर एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? आता आपल्याला आधी काय करायचंय? लांबी आणि रुंदी दिलेली आहे, त्यामुळे आपण आधी काय करणार आहोत? भिंतीचे क्षेत्रफळ काढणार आहोत. बघा भिंतीचे क्षेत्रफळ आधी आपल्याला काढायचे. आता आपण रीत पाहणार आहोत की प्रथम रंग देण्याच्या भिंतीचे क्षेत्रफळ काढावे लागेल. मग आपण क्षेत्रफळाचं सूत्र वापरणार आहोत. बघा बरोबर लांबी गुणिले रुंदी. बरोबर. आता आपल्याला सूत्रांमध्ये काय करायचंय? किमती टाकायच्या आहेत. आपल्याला लांबी किती दिलेली आहे भिंतीची? 4 मीटर. बरोबर. गुणिले रुंदी किती दिलेली आहे? 3 मीटर. मग 4 गुणिले 3 यांचा गुणाकार केल्यावर नक्कीच माहितीये मुलांना उत्तर काय येतं? 4 गुणिले 3 म्हणजेच 4 गुणिले 3 म्हणजे 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12 म्हणजेच 12 चौमी काय आलेलं आहे? चौमी म्हणजेच काय? चौरस मीटर. हे आपल्याला भिंतीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. भिंतीचे क्षेत्रफळ किती मिळालेले आहे? भिंतीचे क्षेत्रफळ 12 चौमी म्हणजे चौरस मीटर आहे. आता आपल्याला पुढे प्रश्न काय दिलेला आहे की एका चौरस मीटरला 25 रुपये. आपण पाहूया. बघा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आपण पाहूया कशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. भिंतींची लांबी गुणिले भिंतींची रुंदी. सूत्रामध्ये आपण किंमत टाकलेली आहे. बघा भिंतीचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे होते. मग भिंतीची लांबी आपल्याला किती दिलेली होती? 4 मीटर. त्यानंतर भिंतीची रुंदी आपल्याला दिलेली आहे 3 मीटर. 4 गुणिले 3 केल्यावर उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांना? 12 चौमी. म्हणजे 4 व 3 यांना गुणल्यावर म्हणजे यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12 चौमी म्हणजे चौरस मीटर. आता भिंतीचे क्षेत्रफळ आपण काढलेले. एका चौरस मीटरला आपल्याला किती मजुरी येते? 25 रुपये मजुरी आहे. रंग देण्यासाठी, भिंतीला रंग देण्यासाठी मजुरी एका चौरस मीटरला किती आहे? 25 रुपये. म्हणून 12 चौरस मीटर भिंतीला रंग देण्यास लागणारी मजुरी किती? आता ती काढायची आपल्याला. मग आपण काय करणार आहोत? बघा 25 गुणिले 12. बघा आता आपल्याला 25 गुणिले 12 करायचे आहेत, कारण की आपल्याला एका चौरस मीटरला किती? 25 रुपये मजुरी येते. मग आपल्याला किती काढायची आहेत? 12 चौरस मीटर. 12 चौरस मीटरला गुणायचे आपल्याला कितीने? 25 ने. म्हणजे 25 आणि 12 यांचा गुणाकार करायचा आणि मग आपल्याला मजुरी किती येते ते उत्तर मिळणार आहे. तर आपण 25 आणि 12 यांचा गुणाकार करूया. 25 गुणिले 12. बघा आता 12 एके 12, 12 गुणिले 5 म्हणजे पहिले आपण एककाला 5 या एककाला गुणायचं आहे. 12चा पाढा 5 पर्यंत म्हणायचं आहे. 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 0. इथे आले 6. बघा 12 गुणिले 2, 12 दुने 24, 24 आणि 6 किती होतात मुलांना? 30.
मग अशा पद्धतीने किती आलेलं आहे उत्तर आपल्याला, मजुरी किती लागणार आहे 300 रुपये. म्हणजेच एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी 12 चौरस मीटर भिंतीला रंग देण्यासाठी लागणारी मजुरी किती आहे 300 रुपये. आपलं उत्तर बरोबर आहे का पाहूया आपण. बघा 12 गुणिले 25 बरोबर, यांना गुणाकार केल्यावर उत्तर किती आलेलं आहे मुलांनो 300. म्हणजेच एकूण भिंतीला रंग देण्यासाठी 300 रुपये मजुरी द्यावी लागेल. अशा पद्धतीचं हे गणित होतं. आपण पुढचं गणित पाहणार आहोत तिसरं. बघा आता बघा तिसरं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे मुलांनो की 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल. तिसरा जो प्रश्न आहे की 15 सेंटीमीटर बाजू असलेला, मग आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, सूत्र लिहावं लागणार आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी. आता बघा लांबी, आता आपल्याला सूत्रामध्ये किमती टाकायचे. आपल्याला सूत्रांमध्ये किमती टाकल्यावर आपल्याला बाजूंची लांबी किती दिलेली आहे 15 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर. मग बाजूंची लांबी इथे पण 15 आहे आणि चौरसाच्या चारी बाजू समान असतात म्हणून आपल्याला बाजूंची लांबी 15 सेंटीमीटर दिली आहे म्हणून 15 गुणिले 15. आता आपल्याला 15 गुणिले 15 यांचा गुणाकार करायचा आहे. बघा 15 गुणिले 15. बघा 15चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा आहे. 15 पाची 75, 5 हातचे आले 7, 15 एके 15, 15 आणि 7 होतात 22. 15 आणि 7 यांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळाले 22. म्हणजेच आपलं उत्तर काय आले 225. बघा 225 सेमी हे आपलं क्षेत्रफळ आलेलं आहे. बघा सेमी म्हणजेच काय चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने 225 हे उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहूया. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी सूत्रानुसार 15 गुणिले 15 म्हणजेच 15 ने 15 ला गुणल्यावर उत्तर काय आलेलं आहे 225. बघा मुलांना 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे होते. तर या गणितामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय की सूत्र वापरायचंय. चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र आपण वापरूया. रीत पाहणार आहोत आपण. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी बरोबर. आता आपल्याला बाजू किती दिलेली आहे 15 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर. आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. बघा मुलांनो 15 गुणिले 15, 15 पाची 75 ही 5 हातचा आला 7, 15 एके 15 आणि वरचा हातचा आपण 7 काय करायचंय 15 मध्ये मिळवायचे. 15 अधिक 7 होतात 22. म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे 225. बघा म्हणजेच बघा अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहूया. म्हणजेच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी आपण सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत. 15 गुणिले 15, 15 ला 15 ने गुणायचं आहे आणि अशा पद्धतीने 225 काय आलेलं आहे सेंटीमीटर हे काय आलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ आलेले आहे. पुढचा चौथा प्रश्न पाहूया आपण की एका चौरसाकार खोलीची बाजू 4 मीटर आहे. एक चौरसाकार खोली आहे. छोटीशी रूम कशी असते तशी एक खोली आहे आणि त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 35 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल. आता आपल्याला चौरसाकार काय दिलेली आहे खोली दिलेली आहे आणि त्या खोलीची आपल्याला काय दिलेली आहे बाजू दिलेली आहे. मग आपल्याला चौरसाकार खोलीच्या बाजूंची काय करायची आधी क्षेत्रफळ काढावे लागणार आहे मुलांना. बघा चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ आधी काढावे लागणार आहे. मग आपण पाहूया. आता बघा प्रथम आपल्याला काय करायचंय चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ काढावे लागेल. मग चौरसाकार खोलीचे आपण क्षेत्रफळ काढण्यासाठी आधी आपण सूत्र लिहिणार आहोत. बघा चौरसाकार खोलीचे
क्षेत्रफळ बरोबर बाजूंची लांबी, बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी, बाजूंची लांबी, बरोबर। आता बघा बाजूंची लांबी आपल्याला काय दिली आहे 4 मीटर, म्हणजे 4 गुणिले 4, 4 गुणिले 4, 4 ने 4 ला गुणल्यावर उत्तर काय येतं मुलांना 16, मग 16 चौमी चौरस मीटर हे काय आलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे, चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ। आता आपल्याला पुढे काय करायचंय मुलांनो की एका चौरस मीटरला 35 रुपये दिलेले आहेत, याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल। मग आपलं उत्तर पाहूया आपण इथपर्यंत बरोबर आहे का। बघा चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र लिहायचे बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी जी आपण लिहिली होती, त्यानंतर 4 गुणिले 4 म्हणजे 4 ने 4 ला गुणल्यावर उत्तर येतं 16, या सूत्रानुसार 4 ला लांबी 4 घेऊन 4 ने गुणल्यावर 16 उत्तर येतं, म्हणजेच खोलीचे क्षेत्रफळ किती आले चौरस मीटर, 16 चौमी म्हणजे चौरस मीटर आलेले आहे। म्हणून आता 16 चौरस मीटर जागेवर फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला फरशी बसवण्यासाठी किती येतो 35 रुपये खर्च येतो। एका चौरस मीटरला फरशी बसवण्यासाठी मजुरी किती लागते 35 रुपये, मजुरी 35 रुपये लागते, बरोबर। म्हणून आपल्याला किती 16 चौरस मीटर जागेवर फरशी बसवायची लागेल, तर 16 चौरस मीटर जागेवर किती लागेल ते काढायचे आपल्याला, जागेवर मजुरी किती लागणार आहे बरोबर किती करायचे 16 गुणिले 35, आता आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे 16 गुणिले 35। आता आपण पाहूया 16 गुणिले 35 यांचा गुणाकार बघा 16 गुणिले 35, बघा 5 5 30, 5 30 0 हातचे आले 3, 5 एके 5, 5 आणि 3 किती होतात मुलांनो 8, 5 आणि 3 8, त्यानंतर 0 दिलेला आहे कारण की आपण 3 ने गुणणार आहोत। आता 3 गुणिले 6 सायंत्रिक 18, 18 8 हातचा आला 1, 3 एके 3, 3 आणि 1 4, म्हणजेच 0 8 आणि 8 16 6 हातचा आला 1, 4 आणि 1 5, किती आलेला आहे यांची बेरीज केल्यावर 560, म्हणजेच आपल्याला किती खर्च आलेला आहे 560 रुपये मजुरी लागेल। अशा पद्धतीने बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 16 चौरस मीटर जागेवर मजुरी लागणार आहे 560 रुपये। 16 चौरस मीटर जागेवर फरशी बसवण्यासाठी आपल्याला किती रुपये मजुरी द्यावी लागणार आहे 560 रुपये मजुरी द्यावी लागणार आहे। अशा पद्धतीने हे चौथं उदाहरण आपण काय केलेलं आहे समजून घेतलेलं आहे की कशा पद्धतीने ते सोडवायचं आहे, त्याची रीत बघितलेली आहे। एका चौरसाकार खोलीची आपण बाजू दिलेली असताना आपल्याला त्या खोलीचं आधी क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळ काढल्यानंतर एका चौरस मीटरला 35 रुपये याप्रमाणे किती मजुरी लागेल ते आपण अशा पद्धतीने सोडवलेलं आहे। नक्कीच तुम्हाला समजलं असेल। सारांश पाहणार आहोत आपण या पाठामध्ये की या प्रस्तुत पाठामध्ये आपण आयताचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र कसं काढायचं, त्याचं सूत्र काय होतं, चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढतात, आयताचे क्षेत्रफळ कसे काढतात आणि परिमितीचे सूत्र, आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला आहे आणि त्यानुसार त्यावर आधारित काही उदाहरणे सुद्धा आपण या प्रस्तुत पाठामध्ये सोडवली आहेत। नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल। धन्यवाद।